अमेरिका आणि इराणमधील शांती वार्ता आता निष्फळ ठरली आहे। 21 तास चर्चा केली, कुठलाही तोडगा नाही असं विधान आता जेडी व्हान्स यांनी दिलंय। अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानातून आता परतणार आहे, तर इराणला आमच्या अटी मान्य नाही आहेत असं अमेरिकेकडून सांगण्यात आलंय। कुठल्याही मुद्द्यापर्यंत आम्ही पोहोचलो नसल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्रमंत्री जेडी व्हान्स यांनी सांगितलंय। आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले। चैतन्य, आता अमेरिका आणि इराण मधील वार्ता चर्चा निष्फळ ठरलेली आहे, काय अपडेट्स आहेत? की गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांची युद्धविराम झाला होता। यानंतर खरं तर जगासाठी एक सकारात्मक संदेश असा हा होता आणि त्यानंतर अंतिम करार करण्यासाठी काल पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका इराण यांचं शिष्टमंडळ दाखल झालं होतं। खरं तर या चर्चेनंतर काहीतरी सकारात्मक आणि ठोस मार्ग निघेल आणि खरं तर युद्धविराम होणार का अशा प्रकारची एक आस देखील जगाला लागली होती। मात्र आपण बघतोय की आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी घोषणा केली, आम्ही 21 तास इराणसोबत चर्चा केली, मात्र या चर्चेतून कुठलाही ठोस प्रकारचा निर्णय झालेला नाही। आम्ही अंतिम प्रस्ताव देऊन आता इस्लामाबादहून अमेरिकेला रवाना होतोय अशा प्रकारची घोषणा जेडी व्हान्स यांनी केली। खरं तर अमेरिकेने ज्या अटी ठेवल्या होत्या त्या इराणने मान्य केल्या नाही अशा प्रकारचा दावा देखील जेडी व्हान्स यांनी केलाय। इराणने अण्वस्त्र न बनवण्याचं दीर्घकालीन आश्वासन द्यावं अशा प्रकारची मागणी अमेरिकेची होती आणि या संदर्भात इराणने कुठल्याही प्रकारचं उत्तर अमेरिकेला दिलं नाही अशा प्रकारे जेडी व्हान्स यांनी प्रतिक्रिया दिली। खरं तर गेल्या 21 तासापासून ही चर्चा इस्लामाबादमध्ये सुरू होती। जेडी व्हान्स यांनीच आता ही माहिती दिलेली आहे, मात्र यात कुठल्याही प्रकारची ठोस अंतिम पर्याय निघालेला नाही। खरं तर ही चर्चा निष्फळ ठरली असं आपल्याला म्हणता येईल। आता ही चर्चा निष्फळ ठरल्याने पुढे काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल। थोड्या वेळापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती, हा करार पूर्ण होईल की नाही होईल याबाबत सांगू शकत नाही, मात्र अमेरिकेचा विजय झालेला आहे अशा प्रकारची दरपोक्ती देखील ट्रम्प यांनी केली होती। आणि आता ही चर्चा निष्फळ ठरली, अमेरिकेचं शिष्टमंडळ हे आता पुन्हा परततंय। आता यानंतर पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। अमेरिकेने आता हा चेंडू खरं तर इराणच्या नक्की चैतन्य, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर आढाव्याबद्दल।